तर तिकडे नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या समोर भाजपनं आंदोलन केलं। नॅशनल हेराल्डच्या प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तर राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले आहेत। तर राहुल गांधी आणि सोनिया गांधींना अटक करण्याची मागणी देखील भारतीय जनता पक्षानं केलेली आहे। नाशिकमध्ये काँग्रेसच्या विरोधात आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। नॅशनल हेराल्ड प्रकरणात 5,000 कोटी रुपयाचा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी घोटाळा केला आहे। त्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्या वतीने काँग्रेस कार्यालयाच्या समोर त्यांना प्रश्न विचारतोय का एवढ्या 5,000 कोटीचा जो घोटाळा केला त्या जनता कधी यांना माफ करणार नाही। खूप मोठा घोटाळा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केला आहे, यांच्यावर त्वरित कारवाई करावी हे मागणी आमची आहे। दरम्यान या प्रकरणी महेश महाले आमचे प्रतिनिधी यांनी आढावा घेतलेला आहे, आपण पाहूयात। आज नाशिकमध्ये आंदोलन करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर काँग्रेस कार्यालयाच्या समोरच या ठिकाणी भाजपचे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहे त्या ठिकाणी आक्रमक झालेले आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे भ्रष्टाचारी आहे, त्यांना अटक करावी अशी जी मागणी आहे ती यावेळी करण्यात येत आहे। यावेळी खरं तर त्यांच्याकडून जोरदार निदर्शने देखील करण्यात येत आहे। भाजपचे जे पदाधिकारी आहे ते आक्रमक झालेले आहे। पोलिसांनी देखील या कार्यकर्त्यांची जी आहे ती धरपकड करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अटक करावी, हे भ्रष्टाचारी अशी जी मागणी आहे ती भाजप युवा मोर्चाच्या वतीने केली जाते। त्यामुळे एकूणच हे आंदोलन या ठिकाणी आपल्याला चिघळताना दिसते। आपण जर बघितलं तर पोलिसांनी काँग्रेस कार्यालयासमोरून या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन जाताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। एकूणच काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात भाजपचे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहे ते आक्रमक झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।